हाय हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला तीळ शेंगदाण्याची खमंग अशी खुसखुशीत चटणी, चमचमीत चटणी कशी करायची याची रेसिपी शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे, तीळ, लसूण चार पाच पाकळ्या घ्यायचा. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरी घ्या, नसेल तरी चालेल. लसणाने छान खमंग अशी होईल चटणी म्हणून मी घेतलेलं आहे. लाल तिखट आणि चवीपुरतं आपण मीठ घेणार आहोत. तर चला आता आपण पहिले शेंगदाणे तीळ भाजून घेऊया. त्यासाठी आपण तवा गरम करायला ठेवला आहे आणि हे तीळ आपण असे खमंग असे भाजून घेणार आहोत. ही चटणी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडेल अशी चटणी आहे. खमंग, थोडीशी तिखट, आपण तिखट तुम्ही चवीनुसार वापरा. आपण याला खमंग तिखट चमचमीत अशी चटणी. त्यासाठी आपण तीळ आधी भाजून घेणार आहोत. आपले तीळ असे मस्त भाजत आलेले आहेत. आता जास्त पण करपवायचे नाही आहेत ते. थोडेसे पिंकिश झाले ना तर आपण लगेच एका भांड्यामध्ये काढून घेऊया. असे तीळ आपण काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण लसूण थोडासा भाजून घेणार आहोत. थोडासा गरम करायचा आहे लसूण. त्यामध्येच आपण थोडेसे जिरे पण घालणार आहोत खमंग होण्यासाठी. जिरे आणि लसूण थोडेसे भाजायचे. गरम तव्यामध्ये नुसते थोडेसे गरम केले तरी चालेल. त्यानंतर आपल्याला शेंगदाणे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. ते भाजलेले आहेत, आपण आता काढूया. हे आपलं तेल आता गरम झालेलं आहे. यामध्ये आपण शेंगदाणे तळणार आहोत. शेंगदाणे पण असं खमंग असे वास सुटेपर्यंत आपण तळणार आहोत. आवाज करायचे शेंगदाणे पण मस्त असे आपले तळायला लागले, भाजून निघायला लागलेले आहेत. हे पहा, असे पिंक झालेले आहेत आपल्या त्या शेंगदाणे. आपण आता ते काढणार आहोत एका भांड्यामध्ये. आपले शेंगदाणे असे छान असे खमंग तळले गेलेले आहेत. खमंग होईपर्यंत तळायचे. म्हणजे चटणीला पण आपल्या खूप छान असा खमंग कुरकुरीत शेंगदाणा पण दाताखाली येतो. आपल्या कुरकुरीतपणा छान येतो. तीळ शेंगदाणा चटणी आहे. तुम्ही नक्की करून पहा अशी रेसिपी. आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. लहान मुले
खात असतील ना तर त्यामध्ये आपण लाल तिखट थोडंसं कमी वापरायचं आहे, आणि जर आपल्या मोठ्यांसाठी करायचे असेल ना थोडंसं लाल तिखट जास्त घालायचं, म्हणजे आणखी खमंग चव. मुलांसाठी एकदम थोडंसं नॉमिनल घालायचं तिखट, म्हणजे मुलंही आवडीनं खातील. छान असे खमंग आपले तळले गेलेले आहेत शेंगदाणे. आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया 5 मिनिट. थंड झाल्यानंतर यामध्ये लाल तिखट, तीळ, लसूण सर्व आपण बारीक करणार आहोत. हे आपण तीळ आणि लसूण आधी वाटून घेणार आहोत. तीळ, लसूण आणि आपले जिरे प्रथम आपण बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये. हे मस्त असं बारीक झालेलं आहे. आता यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत. यामध्ये आता आपण शेंगदाणे पण बारीक करणार आहोत, पण शेंगदाणे जास्त बारीक नाही करायचे. झालेलं आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत. यामध्ये आपण लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ आपल्याला जसं हवे त्यानुसार टाकायचे, आणि हे आता एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे सगळं भाजून करायचं आहे. खालीवर थोडंसं हलवून घेऊन फिरवायचं आहे. पहा, अशी आपली मस्त खमंग अशी तीळ शेंगदाणा चटणी तयार आहे. तर ही चटणी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते. तुम्ही पहा शेंगदाणे कसे आपले छान असे दिसतात. जास्त बारीक करायचे नाही शेंगदाणे. तीळ शेंगदाणा खमंग खुसखुशीत अशी चटणी तयार आहे. आवडली असेल तर नक्की एकदा करून पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.